परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठला विठला कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी हातगाव पावडे या गावामध्ये हनुमंतरायाच्या या पावन दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी गेल्या 7 दिवसापासून ज्या सप्ताहाची सुरुवात आपण करत आहात आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आजची ही सांगत आहे। श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज संगीत गाथा पारायण सोहळा या ठिकाणी आपण करत आहात। गाथा पारायण व्यासपीठ नेतृत्व गाथा कंठभूषण श्री हरिभक्तीपरायण महादेव महाराज इरडदरकर महाराज उपस्थित आहेत त्या ठिकाणी। कैलास महाराज बापूसाहेब महाराज कृष्णा महाराज मृदंगाचार्य आमचे गंगाधर महाराज कृष्णा महाराज प्रमोद महाराज ही सगळी गायक मृदंगाचार्य मंडळी मला वाटतं काजळे महाराजांची आश्रमातील आहेत आणि प्रमुख उपस्थितीमध्ये आपण सगळेच जण आहात। आमचे बाप्पा आहेत ज्यांच्या घराण्याला अनेक पिढीचा वारसा आहे वारकरी संप्रदायाचा। आपण अत्यंत प्रभुप्रिय सज्जन मंडळी आहात आणि हरिभक्तीपरायण आमचे विनायक भाऊ यांच्या अत्यंत आग्रहामुळे व आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे। हनुमंतरायाच्या चरणी भगवत चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि काल्याच्या प्रसंगाला घेतला जाणारा अभंग आहे आणि साधकाची स्थिती काय असावी याबद्दलचा विचार सांगणारा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल उत्तम गायक मंडळी सगळी आपण या ठिकाणी उपस्थित आहात। दिसतात खेड्यातले पण सुंदर गायक आहेत नाही का। आणि म्हणून आपण आपल्या संकल्पित वेळामध्ये या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय असते महाराज इच्छा सगळ्यांना एकच आहे त्या इच्छेचं नाव आहे सुख नाही का। आणि मला असं वाटतं त्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न आहेत
त्यासाठीच आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत. या सुखाच्या इच्छेने थोडं बाजूला करते, जास्त आहोत थोडंसं बाजूला. मला असं वाटतं या इच्छेनेच आपण सगळेजण त्या माया नदीमुळे उड्या टाकतो. ही आस्था घेऊनच टाकतो. माऊली असं म्हणतायत, आस्थेची ये महापुरी रिगताती कोटीवरी, रिगताती कोटीवरी, पुढे विपायला नाही. मला असं वाटतं कोट्यावधी लोक, कोट्यावधी म्हणजे 100 कोटी नाही, 1000 कोटी लोक, सगळ्या जगातले लोक, सगळ्या विश्वातले लोक या माया नदीमध्ये उडी टाकतायत ना, ते पलीकडे जाण्यासाठीच टाकतात. आणि प्रत्येक माणूस टाकत असतो. माऊली वर्णन करतायत म्हणून सांगावं लागेल. प्रत्येक व्यक्ती पलीकडच्या काठावर जाण्याच्या इच्छेनेच या माया नदीमध्ये जरी उडी टाकत असला तरी प्रत्येक व्यक्ती पलीकडच्या काठावर नाही जात, विपायला निघे, एखादाच निघतो. महाराज म्हणतायत, विरळा ऐसा कोणी दुःखाच्यासी लोटांगणी, दुःखाच्यासी लोटांगणी, विरळा ऐसा कोणी दुःखाच्यासी प्राप्तीच्या पहिलं तीरावर पोस्ट होणारा एखादा विरळा, महाराज म्हणतात, मी त्याला लोटांगण घालेल, मी त्याला नमस्कार करेल असं नाही, मी त्याला रामराम करेल असं नाही, मी त्याला लोटांगण घालेल असं कोण म्हणतंय? मला वाटतं माऊली नाहीत म्हणत. असं कोण म्हणतंय? असे नाथ महाराज नाहीत म्हणत की जे देवालाही पाया लागायला लावतात. असे महाराज म्हणतायत, पलीकडच्या काठावर जो निघेल ना त्याला मी लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. याचाच अर्थ असा आहे, पलीकडचा काठ प्राप्त होणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. काय असते बघा, माणूस प्रवृत्त होतो. काय आश्चर्य पहा महाराज, माणूस प्रवृत्त होतो, इच्छा निवृत्तीची करतो. माणूस बघा, तुम्ही ऐकत असाल तर, ज्या ज्या गोष्टीमध्ये माणूस प्रवृत्त होत असेल ना, तो प्रवृत्त यासाठी होत असतो की ज्याला त्याच्यातून निवृत्त व्हायचं असते. अरे सुखाची इच्छा असेल तर तुम्हाला प्रवृत्तीतून निवृत्त व्हावंच लागेल ना. सुखाची इच्छा असेल तर तुम्हाला प्रपंचरूपी प्रवृत्तीतून निवृत्त व्हावंच लागेल ना. सुखाची इच्छा असेल तर तुम्हाला देहासक्तीपासून या प्रवृत्तीतून निवृत्त व्हावंच लागेल ना. प्रवृत्तीतून तुम्ही जोपर्यंत निवृत्त होणार नाही तोपर्यंत तुमची सुखाची इच्छा पूर्ण होणार नाही. कारण निवृत्त झाल्याशिवाय सुख मिळत नाही, सुख मिळत. म्हणून आस्थेची आहे महापुरी रिगताती कोटीवरी, प्राप्तीच्या पैल तिरी विपायला निघे, एखादाच निघत असतो, एखादाच निघत असतो. तुम्ही आश्चर्य करा, एखादाच का निघतो? सगळेच का निघत नाहीत? इच्छा तर सगळ्यांची आहे. त्याचं कारण असं आहे महाराज की त्या नदीमध्ये अनेक संकट आहेत, त्या नदीमध्ये भवरे आहेत, त्या नदीमध्ये वळणं आहेत, त्या नदीमध्ये खडक आहेत, त्या नदीमध्ये लाटा आहेत, त्या नदीमध्ये उकड्या आहेत, त्या नदीमध्ये गढूळ पाणी आहे, त्या नदीमध्ये फुरसांड आहे, त्या नदीमध्ये फेस आहे, त्या नदीमध्ये मोठी धार आहे, त्या नदीमध्ये गाळ आहे. कसं निघाल बाहेर तुम्ही? कोणचे भवरे आहेत त्या नदीमध्ये? अरे त्या नदीचा अलीकडचा काठ प्रवृत्ती आहे, पलीकडचा काठ निवृत्ती आहे. उडी टाकलीत ना मग पहिले तर तुम्हाला भवरा भेटतो, तो मत्स्य रूपी भवरा आहे, मत्स्य रूपी भवरा आहे. त्या भवऱ्यातच तर बरेचसे लोक सापडतात.
मग त्या भोवऱ्यातून जर चुकलात तर द्वेषरूपी वळणामध्ये काही लोक सापडतायत, द्वेषरूपी वळणामध्ये सापडतायत. ते वळण पार करणं सुद्धा कठीण आहे. बरं, एखाद्या वेळेला द्वेषरूपी वळण तुम्ही पार केलं तरी मला असं वाटतं त्याच्यात काही उकड्या आहेत, उकड्या नाही का. पुरामध्ये भाऊ अशा उकड्या येत आहेत, अशा उकड्या येतात. कोणच्या उकड्या आहेत बाबा त्या? माऊली सांगतायत विद्या, धन, कुल ह्या उकड्या आहेत. मी धनवान आहे हे उकडीच आहे ना. का सुंदर वर्णन आहे महाराज. मी धनवान आहे हे उकडीच आहे. मी विद्वान आहे ही उकडीच आहे. मी कुलवान आहे ही उकडीच आहे. ह्या उकड्या बऱ्याचदा माणसाला अडून टाकतायत. ह्या उकड्या आहेत. विद्या, धन, कुल ह्या त्या नदीतल्या उकड्या आहेत. त्या नदीमध्ये भ्रांतीचं गढूळ पाणी आहे. त्याच्यामुळे खालचं दिसत नाही. खाली आहे ते चांगलं आहे पण वर भ्रांती आहे ना. खाली आहे ते चांगलं आहे, खाली आहे ते हिरे आहेत. भ्रांतीचं गढूळ पाणी आपल्याला खालचं चांगलं दिसू देत नाही. ते भ्रांतीचं गढूळ पाणी आहे. त्याच्यावर सुख दुःख रूपी फुरसांड आहे. त्याच्यावर जीव रूपी फेस आहे. एक फार मोठं मध्यभागी खडक आहे. खडक आहे ते रतिरूपी नाही का खडक आहे. त्याच्यावर कामरूपी लाटा सारख्या आदळत आहेत, सारख्या आदळत आहेत, सारख्या अशा पाठीमागे गेल्या की आणखी आदळत आहेत, पाठीमागे गेल्या आणखी आदळत आहेत. एखाद्या वेळेला हे सगळं पार करत करत एखाद्या वेळेला आपण जवळ गेलोत तरी मधातली धार आहे ती फार भयंकर आहे भाऊ. ती धार अहंकार रूपी धार आहे. त्याला आपण इतके मोठे गायक आपल्याला चाल भेटली नाही. पाहून घेऊया कीर्तनकाराकडे, नंतर तारीखच नाही घ्यायची आपण. अहंकार रूपी धार आहे. कशाचा अहंकार करणार तुम्ही? कशासाठी अहंकार करणार तुम्ही? अहंकार करण्यासारखं आहे काय तुमच्याजवळ? अरे शरीराचा अहंकार जर तुम्ही करत असाल तर एक दिवस शरीर जाणार आहे. धनाचा अहंकार करत असाल तर त्या धनाला सोडून तुम्ही जाणार आहात. कशाचा अहंकार करणार तुम्ही? पण मला असं वाटतं की ही अहंकार रूपी फार मोठी धार आहे. त्या धारीमध्ये बरेचसे लोक वाहून जात आहेत. त्या धारीमध्ये सामान्य लोक वाहून जातात त्याचं आश्चर्य नाही. महाराज लोक सुद्धा वाहून जात आहेत. न लगे विशेष न लगे. आम्ही अज्ञानी आहोत, तुम्ही सज्ञानी आहात लक्षात ठेवा. विशेष न लगे अज्ञाना पाठी आणि सज्ञानाचे झोंबे कंठी. नाना संकटी नाजवी. अहंकार रूपी धार आहे. द्वेष रूपी भौरे आहेत. मत्स्य रूपी अहंकार वळणे आहेत. विद्या, धन, कुल ह्या उकड्या आहेत. रतिरूपी बेट आहे. त्याच्यावर कामरूपी लाटासारख्या आदळत आहेत. आणि बघा त्याला मोहरूपी पूर आलेला आहे. तो यम नियमाचे गावं वाहून नेतोय. यम नियमाचे गावं वाहून नेतो. त्याच्यामध्ये आशारूपी गाड आहे. तो माणसाला फसवत राहतो. खरं सांगा, एक एक संकट जर इतकं भयंकर असेल, एक एक संकट जर इतकं भयंकर असेल तर या सगळ्या संकटातून पार जाणं हे सोपं असेल? विठ्ठल विठ्ठल आस्थेच्या महापुरामध्ये उड्या टाकणारे आपण सगळे असलो तरी प्राप्तीच्या पहिल्या तीरावर निघणारा मात्र एकटाच आहे. मनुष्यानाहम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्मान व्यक्ती तत्वतः. देखा गया म्हणजे आहे हे काय आहे? एवढे मोठे सगळे सत्य आहेत. एवढे मोठी सगळी यात्रेला गर्दी आहे. एवढे मोठे सगळे लोक एकत्र येत आहेत. हे काय आहे? काय? महाराज म्हणतायत जेथे जावे तेथे देखीचा पर्वत पायावी न भिंत तातडीची. भिंत बांधायचीच आहे माझ्या राजांना, पण पायाशिवाय असेल तर ती तातडी असेल, एक दिवस पडल्याशिवाय राहणार नाही. खोल पाया भिंती नखाचे
रचना करत असताना अनेक जन्म गेले तरी चालतील. भिंत बांधण्याची घाई करू नका, नका घाई करू. भिंत बांधण्याची घाई कराल ना दादा बिना पायाची, एक दिवस तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही ती भिंत. लक्षात ठेवा. जाऊ द्या, अनेक जन्म गेले तरी चालतील, पण ज्यावेळेला तुमचा पाया मजबूत होईल ना त्यावेळेला भिंत बांधण्यासाठी उशीर लागणार नाही. त्या घरात तुम्ही एकटे राहणार नाही, त्या घरामध्ये अनेक आधार देणारं ते घर असेल. लक्षात ठेवा. मला माहित आहे तुम्ही जाणकार आहात. जोपर्यंत मन विक्षेप आहे तोपर्यंत समजून चालावे की अजून आपण भिंत बांधण्याच्या तयारीचे नाहीत. मल आहे ना, विक्षेप आहे ना, पाप वासना आहे ना, नाही का, पाप वासना आहे ना, मग घाई करू नका. पाप वासना जाण्यासाठी, विक्षेप जाण्यासाठी तुम्ही निष्काम कर्म करा, तुम्ही व्रत करा, निष्काम कर्म आणि उपासना करा. कर्म निष्काम करा, कर्माची इच्छा करू नका. परोपकार करा पण परतफेडीची इच्छा करू नका. दान करा पण खऱ्या अर्थाने त्याचं आपलं नाव घेतलं पाहिजे याची इच्छा करू नका. तुमच्यावर कितीही कोणी बघा काहीही करू द्या, दया करा. समजून चालाय तुमचं अंतःकरण आता शुद्ध होत चाललंय, शुद्ध होत चाललंय. एखाद्या माणसाच्या अंगावर एखाद्या माणसाने 108 वेळेला थुंकावं आणि त्याने नंतर त्याला प्रसाद देऊन मुक्त करावं. मला वाटतं ही चांगल्या अंतःकरणाची ओळख आहे आणि या ओळखीचीच संप्रदायाला अपेक्षा आहे. गावातील काही लोकांच्या म्हणण्यावरून गाढवावर बसून काढून द्यावं आणि ज्यांच्या सांगण्यावरून लोकांनी आपल्याला काढून दिलं त्याच रामेश्वर भट्टाला टाळकरी म्हणून स्वीकारावं. मला असं वाटतं या अंतःकरणाची परमार्थाला अपेक्षा आहे, अपेक्षा आहे, फार अपेक्षा आहे. बरोबर आहे का माझं? म्हणजे मला असं वाटतं मी कुठे आहे हे तर मला समजलं पाहिजे. तुम्ही कुठे आहे मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की याची अपेक्षा आहे गड्या संप्रदायाला, याची अपेक्षा आहे परमार्थाला. जोपर्यंत तुम्ही निष्काम कर्म करणार नाही तोपर्यंत तुमचा मल विक्षेप जाणार नाही. जोपर्यंत तुमचा मल आणि विक्षेप जाणार नाही तोपर्यंत तुमची भक्तीही घडणार नाही. पायावीन भिंत तातडीची होईल, एक दिवस तुमचा प्राण घेईल. आणि म्हणून वेळ लागला तरी चालेल. महाराज म्हणतात ना, एका वर्षात नाही जमलं, एका जन्मात नाही जमलं. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आठी, बहुता प्रस्तावी मुख्यसी नरे निवसा. मागे बहुता जन्मी हेची बहुता प्रस्तावी बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. मागे बहुता जन्मी करीत आलो आम्ही. बहुता पस्तावी मुख्यसी नले निवसा. मागे बहुता जन्मी करीत आलो काय झालं भाऊ, आम्हाला काही महाराज लोक विचारतात व तुम्ही गाईसाठी कशाला करताय? गाईसाठी कशाला करायचं, आपलं आपलं आपण पाहायचं नाही.
माझं त्यांना उत्तर असेल, अरे आमच्या अंतकरणामध्ये आतून पाप आहे, आमच्या अंतकरणामध्ये आतून विक्षेप आहे, आमच्या अंतकरणामध्ये आतून पाप वासना आहेत, त्या सगळ्या जाईपर्यंत आम्हाला हे कर्म करावंच लागेल. सेवा करावी लागेल, परोपकार करावा लागेल, दया करावी लागेल. आणि हे सगळं करून याचा अहंकार नाही होऊ द्यावं लागणार. मग मला विक्षेप कसा जाईल? आणि म्हणून माझ्या राजा, खरंच पारमार्थिक बनण्याची इच्छा करत असाल तर आपल्याला या मार्गाने जावं लागेल का? आणि या मार्गाने जाणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. कठीण आहे. कठीण असली तरी पारमार्थिक माणसाला करावं लागेल ना. ज्याला पारमार्थ करायचा आहे, पारमार्थिक म्हणून घ्यायचं आहे, त्याला करावं लागेल ना. हे करत असाल तरच मला असं वाटतं की भविष्यामध्ये एखाद्या जन्मात आपल्याला पलीकडच्या काठावर जाण्याची संधी मिळेल का? विरडा ऐसा कोणी. आणि हे करणारे अनेक असलेच तरी पोचणारा मात्र एखादाच आहे. हे करणारे अनेक असले तरी पोचणारा एखादाच आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात काय म्हणताय? सगळ्यांसाठी नाही. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी. आणि भुलल्यानंतर असं होत असते ना, नाही का? विकता गोरस घ्या म्हणे हरी. भुलल्यानंतर होते. भुलल्यानंतर काय काय होते तुम्हाला माहित आहे? भुलल्यानंतर असू द्या त्या ठेव. भुलल्यानंतर माणसाचा समज बदलतो. भुलल्यानंतर माणसाची क्रिया बदलते. भुलल्यानंतर माणसाची भाषा बदलते. जी माणसं भुललेली असतात ना, त्या माणसाचा समज वेगळा होतो. समज भुलतोय, समज बदलतो. आता खरं सांगा, माझी माऊली असं म्हणते की भाऊ या बसा बसा. समज कसा बदलतो? जो माणूस 95 वर्षाचा आहे तो मोठा आहे का जो माणूस 5 वर्षाचा आहे तो मोठा आहे? आपण काय म्हणतो? 95 वर्षाचा मोठा आहे. पण माऊली म्हणतात, अरे ज्याचे 5 वर्ष शिल्लक राहिले तो मोठा आहे का ज्याचे 95 वर्ष शिल्लक राहिले तो मोठा आहे? 95 वर्ष जो शिल्लक राहिले तो मोठा आहे. जे समज उलटा आहे आपला. भुललोत आपण. जवजव बाळ बडिया वाढे, आयुष्य निमाले आतुलीकडे. ते ग्लानीची नाही, ते ग्लानीची नाही. भुललोय आपण. म्हणजे समजाने आपण भुललोत, क्रियेने सुद्धा आपण भुललोत. दृष्टाची जोडी भांडवल न सुटे कवडी. सर्वस्व हानी तेथ कोडी वेचती ग. अनुभव घेतो आम्ही या गोष्टीचा. ज्या ठिकाणी सर्वस्व लाभ आहे त्या ठिकाणी लोक खर्च करण्याची कंजूशी करतात. ज्या ठिकाणी सर्वस्व हानी आहे त्या ठिकाणी लोक कोट्यावधी रुपये खर्च करतात. सर्वस्व हानी आहे त्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च होतो. सर्वस्व लाभ आहे त्या ठिकाणी खर्च करण्याची कंजूशी होते. मंदिरं बंद होतात आणि मदिरा चालू होते. हे भाऊ उलट आहे भाऊ.
जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। है भारत वो जा ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। जाहर मोहन एक बालक है, राधा एक एक बाला, राधा एक एक बाला। जा सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। या देशामध्ये मंदिराला महत्व असावं का मदिराला? म्हणजे माझ्यापुरतं नका सांगू महाराज, माधव महाराज, या देशामध्ये तरी मंदिर महत्वाचे असावे का मदिरा? मंदिर महत्वाचे असावे। आता मंदिर बंद आहेत, आता मदिरा तुमच्या गावात दुकानवर सुद्धा भेटणार आहे। अंगामा है गो बर्फा थोड़ी जो पीली है मदिरा। काय म्हटलं? सांगा ना साहेब, सांगा सांगा। मिळणार आहे ना? तुम्ही त्या बाजूचे आहेत, तुम्ही जर त्या बाजूचे असाल तर तुम्ही देशाच्या बाजूचे नाही, लक्षात ठेवा। तुम्ही मंदिराच्या बाजूने असलं पाहिजे, भारतीय म्हणून घेत असाल तर मदिराच्या नाही। कोणचा पक्ष आहे आम्हाला माहित नाही तुमचा। विठाला विठाला विठाला। या देशाचं ऐश्वर्य घालवताय का? या देशाची ओळख मिटवताय का तुम्ही? किती दिवस जगणार आहात लेको? 50-50 वर्षामध्ये तुमचा खेळ खलास होणार आहे। हे पद काय तुमचे काय जहागिरी आहे का? तुमची पद म्हणजे तुमच्याच भेटणार आहेत। 50-50 वर्षामध्ये ज्यांचा खेळ खलास होणार असेल त्याने देशाचं नुकसान करून कधी जायचं नाही। होत नसेल फायदा तर नुकसान तरी करू नका। तुम्ही सहज एखाद्या पानपट्टीवर जर मदिरा ठेवत असाल तर पोरं काय करतील आमचे? त्या पोरांचं नुकसान करायचं आहे तुम्हाला? तुम्हाला जर फंडच पाहिजे असेल तर आता मला जास्त बोलू देऊ नका। मला असं वाटतं की हे आमच्या देशाची ओळख आहे। हा, आणि म्हणून आपली क्रिया उलटी आहे, आपली क्रिया उलटी आहे। दृष्टादृष्टाचे जोडी जोडी भांडवल न सुटे कवडी, सर्वस्व हानी तेथ कोडी वेचती गा। ज्या ठिकाणी सर्वस्व हानी आहे त्या ठिकाणी लोक खूप खर्च करतात, ज्या ठिकाणी सर्वस्व लाभ आहे त्या ठिकाणी खर्च करण्याची कंजूशी करतात। उलट आहे, उलट आहे, समज उलट आहे, क्रिया उलटी आहे आणि बोलणं सुद्धा उलट आहे। टोपी डोक्यात टोपी घाल नाही का? टोपीत डोकं घाल का डोक्यात टोपी घाल असं म्हणतो आपण? टोपीत डोकं घालायचं असते पण बोलताना आपण डोक्यात टोपी घाल म्हणतोय। समज उलटा आहे, बोललेत माणसं। क्रिया उलटी आहे, बोललेत माणसं। बोलणं उलट आहे, बोललेत ना माणसं, बोललेत पण हे प्रपंचामध्ये भुललेले आहेत आणि हे भुलणे पण आहे हे परमार्थातलं आहे। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। आणि हे भुललेले अनेक आहेत, या रस्त्याने जाणारे अनेक आहेत पण या रस्त्याने जाणारा मात्र एखादाच आहे। कोणी एकी भुलली नारी आणि त्याची निंदाही होते। एखादा माणूस एखाद्या रस्त्याने चालला म्हणजे त्याच्याकडे लक्षही जास्त जाते। पण जाऊ द्या जाऊ द्या, अनेक लोक ज्या रस्त्याने चालतात तो रस्ता चांगलाच असतो असा नाही। मला असं वाटतंय एखादा माणूस ज्या रस्त्याने चालतो ना तो रस्ता नक्कीच चांगला असतो। ज्या रस्त्याने आमचे जोग महाराज चालले तो रस्ता नक्कीच चांगला होता। ज्या रस्त्याने आमचे स्वामी महाराज चालले तो रस्ता नक्कीच चांगला होता, म्हणून तर त्यांची नावं आहेत।
ज्या रस्त्याने आमचे भाऊ बाबा चालले तो रस्ता नक्कीच चांगला होता. ज्या रस्त्याने आमचे प्रातस्मरणीय गुरुजी चाललेत तो रस्ता नक्कीच चांगला होता. एकटे एकटे जरी चालत राहिलेत तरी मला असं वाटतं हे जे सगळं चालू आहे ते त्या रस्त्याने चाललेत म्हणून चालू आहे. आणि म्हणून भुलल्यामुळे माणसाचा समज बदलतो, भुलल्यामुळे माणसाची क्रिया बदलते. भुलल्यामध्ये माणसाचं शब्द बदलत आहेत. विकिता गोरस घ्या म्हणे हरी हरी. गोरस विकणं चालू आहे आणि हरी घ्या म्हणणं चालू आहे. आता खरं सांगा भाऊ, मला असं वाटतंय की दह्याला दही म्हणणं ही गोष्ट बरोबर आहे महाराज, का दह्याला तूप म्हणणं ही गोष्ट बरोबर आहे? दह्याला दही म्हटलं पाहिजे, दुधाला दूध म्हटलं पाहिजे, का दुधाला लोणी म्हटलं पाहिजे? दुधाला दूध म्हटलं पाहिजे. मला असं वाटतं दुधाला लोणी म्हणणं ही गोष्ट जर चूक असेल, दुधाला दह्याला दही म्हणणं, दह्याला तूप म्हणणं ही गोष्ट जर चूक असेल, तर दह्याला हरी म्हणणं ही गोष्ट बरोबर असेल? म्हटलं बरोबर आहे. सगळ्या ठिकाणी जर त्याची व्याप्ती असेल तर याही ठिकाणी तो आहे. म्हणून विकिता गोरस घ्या म्हणे हरी. त्याचं कारण काय महाराज सांगतात. देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला डोळ्यामध्ये जे दिसत असते ते मनामध्ये बसत असते. जे जे तुम्ही डोळ्याने पाहत असाल ते मनाचा ठाव घेत असते. आणि म्हणून त्याला पाहलं, तो मनामध्ये बसला. डोक्यावर काय होतं गवडणी विसरल्या. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. हा विसर आहे, पण हा भोडा विसर आहे. आपुलियाचा विसर भोडा. गोविंद कडा कौतुके. आपण ऐकता, प्रेमाने ऐकता. मला असं वाटतंय की प्रपंचातला भोळा वेगळा असतो आणि परमार्थातला भोळा वेगळा असतो. प्रपंचातला भोळा म्हणजे ज्याला काहीच कळत नाही तो भोळा, आणि परमार्थातला भोळा म्हणजे ज्याला सगळं करते तो भोळा. ज्याला सगळं करते तो परमार्थातला भोळा आहे. परमार्थातला भोळा म्हणजे साधू, परमार्थातला भोळा म्हणजे बलवान. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कडी काळा. कडी काळाला जिंकणारा हा परमार्थातला भोळा आहे. आणि म्हणून परमार्थातला भोळा हा मुक्त असतो, परमार्थातला भोळा हा संत असतो. आमचा देवही भोळा आहे, आमचे साधूही भोळे आहेत, आमची सेवाही भोळी आहे. हा पुलियाचा विसर भोळा, पण गोविंद कडा कौतुके. काय होते भाऊ, खरंच तुम्ही बोललात ते तुमची हे आहे, आंतरिकता आहे. पण आम्ही बोललो ही आमची आंतरिकता आहे. विषय असा आहे की चांगल्या माणसाला, चांगल्या मार्गाने चालणाऱ्या माणसाला लोक हसत असतात, हसतात. चांगल्या मार्गाने चालणाऱ्या माणसाला लोक हसतात. मला असं वाटतं या वयामध्ये पोरं ज्यावेळेला धोतर नेसत आहेत ना त्याला लोक त्याला हसतात. कधी कधी धोतर नेसणाऱ्याला पोरीसुद्धा देत नाहीत. लोक चंद्रावर गेले म्हणतात ते अजून धोत्रावरच आहेत. लोक हसतात. चांगल्या माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा फार वेगळा असतो. पण चांगली माणसं चांगली असतात. मी खरं सांगू, हा समाजाचा दोष नाही, हे देवाची निर्मिती आहे. हे देवाची निर्मिती आहे. एरंडाला लोक का पिळत नाहीत? कारण एरंडाला किती पिळलं तरी त्याच्यातून काहीच निघणार नाहीत. एरंडाला लोक पिळत नाहीत आणि ऊसाला लोक सोडत नाहीत. ऊसाला सोडत नाहीत. ऊसाला का सोडत नाहीत? ऊसाला का सोडत नाहीत? आपण नेहमी पाहतो, तुम्हाला पेढे पाहिजेत ना, तुम्हाला जिलेबी पाहिजे ना, तुम्हाला लाडू पाहिजे ना, मग तुम्हाला साखरेची गरज आहे. मग तुम्हाला साखर पाहिजे असेल
तर तुम्हाला ऊसाची गरज आहे, इथपर्यंत मला जाऊन थांबता येणार नाही. तुम्हाला पेळे पाहिजे असेल तर कोणीतरी त्या ऊसाला पिडणारा भेटणं ही महत्वाचं आहे. जोपर्यंत ऊसाला पिडणारा भेटणार नाही तोपर्यंत तुमची पेड्याची इच्छा सुद्धा पूर्ण होणार नाही. म्हणून पिडतायत लोक, हसतायत लोक. पिडलं पाहिजे, पिडणाऱ्याने पिडत राहिलं पाहिजे, ऊसाने मात्र त्याला गोड रस देत राहिलं पाहिजे. म्हणून पिडणारे भेटत राहतील. हो बघा, चंदनाला तोडल्याशिवाय त्याचा सुगंध मिळत नसतो, ऊसाला पिळल्याशिवाय त्याचा रस निघत नसतो, सोन्याला तापवल्याशिवाय त्याची चकाकी कळत नसते. म्हणून पिळणारे, तोडणारे आणि तापवणारे महत्त्वाचेच असतात. आणि म्हणून चांगल्या मार्गाने चालल्यानंतर त्याला हसणारे सुद्धा महत्त्वाचे असतात. कोणीतरी परीक्षा घेतली पाहिजे ना, अरे कोणीतरी सोनार भेटला पाहिजे ना, त्याशिवाय किंमत कशी वाढेल सोन्याची. कोणीतरी तोडणारा भेटला पाहिजे ना, त्याशिवाय सुगंध कसा कळेल चंदनाचा. कोणीतरी पिळणारा भेटला पाहिजे ना, त्याशिवाय रस कसा निघेल ऊसाचा. निघण्यासाठी पिळणारा भेटला पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणेल की त्या ऊसाने पिळणाऱ्याचा राग मानायचा नाही, त्या सोन्याने तापवणाऱ्याचा राग मानायचा नाही. आणि माहीत आहे तुम्हाला, पारमार्थिक माणसाने, माधव महाराज, हसणाऱ्या लोकांचा राग मानायचा नाही. हत्तीने चालत राहिलं पाहिजे, कुंत्र्याने भुकत राहिलं पाहिजे. हत्ती डौलात चालल्याशिवाय त्याला हत्ती कोण म्हणेल, आणि भुंकल्याशिवाय त्यांना कुत्र कोण म्हणेल. हत्तीने चालत राहावं, कुत्र्याने भुकत राहावं. पण आपल्या अंगावर कुत्र धावून येते म्हणून जर हत्ती त्याच्या अंगावर धावून जात असेल तर हा हत्तीचा अपमान असेल. बरोबर आहे. हो, विठाला विठाला जीवदाताने चाविली कोणी पत्तीशी ताळीली, विश्वरागे झाले वन्ही, संधी व्हावे पाणी. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मगोरा दाटी उघडा ज्ञानेश्वरा, दाटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा. पारमार्थिक माणसाने परमार्थ करत राहावा. मला माहित आहे, पारमार्थिक माणसाची ओळख वेगळी असते बघ. ओळख वेगळी असते नाही का. आणि मला असं वाटतं हे ओळख त्यांनी शाबूत ठेवली पाहिजे. प्रसंग आहे, आम्ही एका गावला 7 दिवस सप्ताह लावतो आणि त्या ठिकाणी एका चिंचीच्या खाली एक वारकरी बाबा बसले होते. आणि तिथं आम्ही गेलो, नवीनच होतो. पडशी ठेवलेली होती, मला अजून आठवते. त्या पडशीवर, घोंगडीवर पडशी होती आणि त्या चिंचीच्या खोडाला बरोबर पताका लावलेली होती. त्या पडशीला खेटून वारकरी बाबा बसले होते. तिथं गेलो, दर्शन घेतलं. उत्सुकता म्हणून विचारलं, बाबा तुम्ही वारी करता? म्हटले हा गड्या करतो. किती वर्षापासून करताय? 22 वर्षापासून करतो. बाबा खरंच तुमच्या घरी काही नाही का हो? 22 वर्षापासून वारी करताय? वारी म्हणजे वर्षाची नाही,
पंढरपूर की आळंदी, आळंदीहून पंढरपूर, शुद्ध पंढरपूर वद्य आळंदी पायी. मला असं वाटतंय की खरंच पोरांनी काढून तर दिलं नाही म्हणून तुम्ही वारी करताय. हे सगळं करताय कशासाठी तुम्ही? त्यांनी सांगितलंय खरगड्या पूर्व तुमचा भ्रम राहू नये म्हणून सांगतो. 250 एकर शेतीचा मालक आहे. 200 एकर ऊस असो आमचा. माझा मुलगा फार मोठा आहे. मग बाबा तरी तुम्ही वारी करताय? हा म्हटले वारी करतो. हे सगळं खरं बोलतो, विठोबाची शपथ घेऊन खरं बोलतो. तरी तुम्ही वारी का करताय? अरे गड्या, आमचा बाप वार